नमस्कार. पुण्यामधलं एक टॉपचं एमबीबीएस कॉलेज डीपीयू डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुणे, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड मधलं मित्रांनो 20 वर्ष जुनं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये कोणता क्रायटेरिया असतो ऍडमिशनचा, ऍडमिशन ही कोणत्या पद्धतीने चालते, फी स्ट्रक्चर किती असतं, नीटचा स्कोअर काय असायला पाहिजे, आपल्याला 12वी मध्ये काही पर्सेंटेजची अट आहे का, पीसीबी मध्ये किती मार्क्स पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देतोय. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे समोरचे जे व्हिडिओज आहेत हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, जर आपण डीपीयू डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुण्याचा जर विचार केला तर 2003 मधलं हे कॉलेज, म्हणजे आज याला 20 वर्ष कंप्लीट होत आहेत. आणि या 20 वर्ष मध्ये या कॉलेजनं खूप बेस्ट दिलेलं आहे मुलांना. आणि सोबतच जर समजा या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन करायचे असेल तर आपण नीट मध्ये क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे. आणि सोबतच जो आपला 12वीचा पीसीबी म्हणतोय आपण, फिजिक्स केमिस्ट्री बायो, तर यामध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार किती स्कोअर असावा. जर समजा तुम्ही ओबीसी मध्ये, तुम्ही व्हीजे मध्ये, तुम्ही एनटी मध्ये जर असाल तर तुम्हाला पीसीबी मध्ये मिनिमम 120 मार्क्स असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जे आपण जनरल ईडब्ल्यूएस चा जो क्रायटेरिया असतो 50% म्हणजे 150 मार्क्सचा, तर तो जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी तर आहेच, पण तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स असायला पाहिजे पीसीबी मध्ये, फिजिक्स केमिस्ट्री बायो मध्ये 12वीला. आणि सोबतच तुम्ही नीट क्वालिफाय असायला पाहिजे. आता प्रश्न येतो की सर, जर समजा या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचे असेल तर ऍडमिशनची पद्धत काय असते, काउन्सिलिंगची वेबसाईट, नेमक्या प्रक्रिया कशी चालते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एमसीसी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करतो आणि काउन्सिलिंग प्रक्रियेमधून जातो तर त्यावेळेस कॉलेजमध्ये जे काय समजा राऊंड असतात तर ते ऑनलाईन राऊंड लागतात. कॉलेजमध्ये सुरुवातीला फर्स्ट राऊंडला ज्या ऍडमिशन होतात तर त्या थोड्या कमी स्कोअरवर होतात, पण नंतर याचा जो कट ऑफ आहे तर तो वाढत जातो. पहिल्या राऊंडचा कट ऑफ थोडा कमी असतो. जर तुम्हाला नीट मध्ये साधारण एक 240 प्लस जर स्कोअर येत असेल तर तुम्हाला सहज या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपण शेवटपर्यंत दुसरीकडे वाट बघू आणि नंतर सर्वात शेवटच्या राऊंड मध्ये या कॉलेजमध्ये जाऊ, तर तुमचा स्कोअर हा 300 प्लस यायला पाहिजे, तरच तुम्ही असं करू शकता. पण तुम्हाला जर समजा सुरुवातीलाच तुमचं असं मन आहे की सर सुरुवातीलाच डॉक्टर डी.वाय. पाटील मध्ये ऍडमिशन करायची, तर तुमचा स्कोअर हा 240 प्लस 250 प्लस जर असेल तर सुरुवातीला जो कॉलेजचा कट ऑफ असतो तर तो खूप कमी असतो. त्या राऊंड मध्ये तुम्ही नक्कीच तुमचं ऍडमिशन फायनल करून घ्यायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न असा की सर, कॉलेजची फीज किती असते. नीटचा स्कोअर आपण बघितला 250 प्लस तुमची ऍडमिशन डॉक्टर डी.वाय. पाटील मध्ये होऊ शकते. जर समजा तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुमचा पीसीबी खूप महत्वाचा आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायो. तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर 300 पैकी 120 मार्क्स तुम्हाला असायला पाहिजे. तुम्ही जर जनरल ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर 300 पैकी 150 मार्क्स तुमचे असायला पाहिजे. आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आणि सोबतच याचं फी स्ट्रक्चर किती असणार हे बघण्याच्या अगोदर तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, जर माहिती देणारा व्हिडिओ वाटत असेल तर नक्की एक लाईक करा आणि किमान एखादं शेअर करा. बघा, जर समजा आपण विचार करायला गेलो की फी स्ट्रक्चर किती लागणार, कारण सर्वांच्या डोक्यामध्ये हे आहे की समजा डी.वाय. पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे फी स्ट्रक्चर असतं तर ते खूप हाय असतं. जर समजा तुम्हाला डी.वाय. पाटील मध्ये ऍडमिशन करायचे असेल तर तुम्हाला पर इयर फी स्ट्रक्चर किती लागू शकतं, तर एक लक्षात घ्या, जी ट्युशन फी असते तर ती जवळपास 26,50,000 एका वर्षाची आहे. ओके, 26,50,000 एका वर्षाची असं फी स्ट्रक्चर तुम्हाला 4.5 वर्ष पे करायचं. आणि जी युनिव्हर्सिटी फी असते की जी नॉन रिफंडेबल आहे तर ती 2 लाख रुपये युनिव्हर्सिटी फी तुम्हाला फर्स्ट इयरला लागणार. आणि या व्यतिरिक्त तुमचं तुम्हाला हॉस्टेल मेस जे आहे तर ते साधारण 3 ते 3.25 लाख पर इयर पर्यंत लागू शकतं. तर हे झालं डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज बद्दलचं फी स्ट्रक्चर. आता महत्वाचा विषय येतो की सर, आमचं आहे मन की आम्हाला डी.वाय. पाटील मध्ये ऍडमिशन करायची, जो स्कोअर आहे तर तो पण तिथपर्यंत जाऊ शकतो, फीची सुद्धा तयारी आहे. मग आता लागणारे डॉक्युमेंट्स कोणते. बघा, तुम्ही जर नीट देणार असाल किंवा नीट पास झालेले असाल, आता सध्या यावर्षीची ऍडमिशन प्रक्रिया आता क्लोज झालेली आहे, पण आता तुम्हाला डी.वाय. पाटील मध्ये ऍडमिशन करायची, मग डायरेक्ट जाऊन तुमची ऍडमिशन होणार का, तर नाही होणार. तुम्हाला काउन्सिलिंग प्रक्रियेमधूनच जावं लागेल. आणि आता जर समजा तुम्हाला डी.वाय. पाटील मध्ये ऍडमिशन करायचे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे डॉक्युमेंट दिसत आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. या सर्व डॉक्युमेंट्सची तयारी तुम्ही आतापासून ठेवायला पाहिजे.
तुम्ही जनरल मध्ये आहात, तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात, तुम्ही कॅटेगरी मध्ये आहात, पण तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं मत असेल की सर कमी स्कोरवर सुद्धा डी.वाय. पाटीलला ऍडमिशन होतात. तर बघा, जो स्कोर मी सांगितला 250 प्लस, तर तो जे इंडियन आहेत नॅशनॅलिटी वाले, म्हणजे ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे, तर अशा मुलांच्या ऍडमिशन या 250 प्लसलाच होतात. पण जर समजा तुमचं एनआरआय डॉक्युमेंट्स असेल, नॉन रेसिडेन्शियल इंडियन जर तुम्ही असाल, तर जस्ट क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा तुम्हाला डीपीयू मध्ये ऍडमिशन मिळू शकते. डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुण्याचं, पिंपरीचं.